ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी ती म्हणजे रशियन सैन्यानं युक्रेनला घेरल्यानंतर रशियन सैन्याचा सामना करण्यासाठी आता सर्वसामान्य जनता पुढे येते। युक्रेनमधील डॅनिप्रो शहरातील नागरिकांनी सैनिकी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे, तर बंदुका हाताळण्यापासून ते अगदी ग्रेनेड टाकण्यापर्यंतचं मूलभूत प्रशिक्षण ते घेत आहेत। युक्रेनच्या प्रादेशिक संरक्षण दलामध्ये सामील होण्यासाठी बरेच स्वयंसेवक पुढे येत असून डॅनिप्रोमध्ये कोणतेही हल्ले झालेले नाहीयेत। मात्र येथील नागरिक हल्ल्याला तोंड देण्याची तयारी करतायत। असं असलं तरी शहरावर केव्हाही हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे अनेक कुटुंबांचं स्थलांतर देखील करण्यात येतं। तर आम्हाला कोणी तोडू शकत नाही असा निर्धार व्यक्त केलाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी। रशियासोबत झुकणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। युरोपियन युनियन समोर ते बोलत होते आणि यावेळेस बोलताना त्यांनी रशियावर जोरदार टीका केली आहे। परिस्थिती गंभीर, झेलेन्स्की खंबीर। आम्हाला कुणीही तोडू शकत नाही। युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्धार। Light will win over death and light will win over darkness. युरोपियन युनियन समोर बोलताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींचा हा निर्धार युक्रेनच्या प्रत्येक नागरिकांच्या वतीनं ते युरोपियन युनियन समोर व्यक्त करतायत। त्यांचा हाच निर्धार रशियानं आक्रमण केल्याच्या दिवसापासून दिसून येतोय। रशियानं आक्रमण केल्यानंतर त्यांच्या समोर झुकणार नाही असा पवित्रा घेत झेलेन्स्की थेट सैनिकी वेशात रणांगणात उतरले। रशियन सैन्य कीवच्या सीमेकडे येत असतानाच इंच इंच लढू असा त्यांनी निर्धार व्यक्त केला। अमेरिकेनं ठेवलेला एक्झिट प्लॅन फेटाळून लावत रशियाशी लढण्यासाठी शस्त्र द्या अशी मागणी करत त्यांनी झुकेगा नाहीचा निर्धार व्यक्त केला। युरोपियन युनियन समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना त्यांनी आम्ही आमच्या जमिनीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत असल्याचं अधोरेखित केलं। We are fighting просто за свою землю just for our і за land свою свободу. І повірте мені, незважаючи на те, що зараз заблоковані усі великі міста нашої держави, ніхто в нашу свободу і в державу не зайде. Повірте мені, кожна площа сьогодення, сьогоднішнього дня, як би вона не називалась, вона буде називатися площею свободи. В кожному місті нашої держави. Ніхто не зламає нас. Ми сильні, ми українці. या परिषदेत बोलताना त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जोरदार निशाणा साधला। युरोपियन युनियन समोर बोलताना त्यांनी पुतिन यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधला। रशियानं केलेल्या हल्ल्यात लहान मुलंही मृत्युमुखी पडल्याची माहिती त्यांनी जगाला दिली। Вчора 16 дітей загинуло. 16 children were killed. І знов президент Путін скаже, що це якась там операція, і ми б'ємо по військовій інфраструктурі, де наші діти, на яких вони військових заводах працюють, на яких ракетах вони, може вони в танках їздять, 16 дітей їх вбили. Or launching cruise missiles. He killed 16 people just yesterday. युरोपियन देशांनी मदत करावी असं आवाहन या भाषणादरम्यान झेलेन्स्कींनी केलं। झेलेन्स्कींच्या भावनिक भाषणानंतर युरोपियन संसदेतल्या सर्व सदस्यांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं। त्यांच्या भाषणानंतर मिनिटभर टाळ्या वाजत होत्या। युक्रेन समोर गंभीर परिस्थिती असली तरी झेलेन्स्की हे खंबीर असल्याचं त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि भाषणातून दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर युक्रेनमधील झिटोमिरच्या शहरामधील एका रुग्णालयाजवळच्या निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुग्णालयाचं देखील मोठं नुकसान झालंय। या हल्ल्यामध्ये रुग्णालय आणि इमारतीला आग लागलेली असून अनेक नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जाते।
तर रशियाकडून युक्रेनवर हल्ले आणखी तीव्र करण्यात आलेत. रशियानं युक्रेनच्या कीव आणि खार्किव शहरांना लक्ष्य करत मिसाईल हल्ले केलेत. तर या हल्ल्याच्या काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य समोर आली आहेत. रशियानं केलेल्या मिसाईल हल्ल्यात खार्किवमधील सरकारी इमारत उद्ध्वस्त झाली आहे. तर रशियाच्या फौजाही कीव शहराकडे कूच करत आहेत. रशियाचा आक्रमक पवित्रा कायम. रशियाकडून युक्रेनमध्ये मिसाईल हल्ला. खार्किवमधली इमारत उद्ध्वस्त. रशियानं युक्रेनच्या विरोधात अधिकाधिक आक्रमक हल्ले सुरूच ठेवलेत. रशियानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात अनेक शहरं भाजून निघाली. युक्रेनच्या खार्किव शहरातील सरकारी इमारतींना रशियाच्या मिसाईल्सनी लक्ष्य केलं. या हल्ल्याची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य समोर आली आहेत. अवघ्या काही क्षणात या इमारतीचं होत्याचं नव्हतं झालं. या हल्ल्यानंतर या इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इमारतीचे अवशेष आणि केवळ ढिगारे शिल्लक राहिले आहेत. यातून या युद्धाची दाहकताच दिसून येते. रशिया आणि युक्रेनमध्ये एकीकडे चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी दुसरीकडे रशियाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. रशियानं युक्रेनमधल्या कीव आणि खार्किवमध्ये जोरदार हल्ले केले आहेत. युक्रेनमधलं दुसरं मोठं शहर असलेल्या खार्किवमध्ये अनेक ठिकाणी रशियानं बॉम्ब टाकले. खार्किवमध्ये अनेक कारखान्यांना भीषण आग लागली. ते भस्मसात झाले. तर खार्किवमधल्या निवासी भागांमध्ये सुद्धा बॉम्ब हल्ले करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालाय तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. हा आकडा आणखीन वाढण्याची भीती युक्रेनच्या प्रशासनानं व्यक्त केली आहे. रशियन सैन्य मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह युक्रेनची राजधानी कीवच्या सीमेवर धडकलंय. युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या सैनिकांचे सॅटेलाइट फोनचे फोटो सुद्धा समोर आले आहेत. या फोटोमधून रशियाचे अनेक लढाऊ रणगाडेही दिसत आहेत. तर लढाऊ विमानं सुद्धा वारंवार घिरट्या घालतायत. मोठ्या शस्त्रसाठ्यासह रशियाच्या फौजांनी कीव काबीज करण्यासाठी कूच केलंय. रशियाच्या सैन्याला युक्रेनच्या सैन्याकडून जोरदार प्रतिकारही केला जातोय आणि त्यातच युक्रेनची जनताही आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरली आहे. जसं जसं हे युद्ध लांबेल तशी तशी या युद्धाची दाहकता आणखीन वाढत जाणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.